श्री स्वामी समर्थ. मी आहे तुला साथ द्यायला. स्वामींचा थेट संदेश. स्वामी म्हणतात, बाळा, तू एकटा नाहीस. हो, जरी तुला असं वाटत असेल की सगळे तुला सोडून गेलेत, जरी तुझ्या आयुष्यातील माणसं तुझ्यापासून दूर गेली असतील, जरी तुला असं वाटत असेल की आता कोणीच तुझ्यासोबत नाही, तरीही एक शक्ती आहे जी कायम तुझ्यासोबत आहे. आणि आज त्या स्वामींचा तुझ्यासाठी एक प्रेमळ संदेश आहे. मी आहे तुला साथ द्यायला. बाकीच्यांचा विचार सोडून दे बाळा. आपण आयुष्यात सतत लोकांचा विचार करत राहतो. कोणी काय म्हणेल, कोणी आपल्याला स्वीकारेल का, कोणी आपल्यावर प्रेम करेल का. पण या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरतो, स्वतःचं मन आणि स्वामींची साथ. स्वामी शांतपणे सांगतात, तू लोकांकडे का बघतोस? तू त्यांच्या शब्दांमध्ये का अडकतोस? तुला निर्माण केलंय मी, तुझ्यावर प्रेम करतोय मी, आणि तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देतोय मी. माझ्या लेकरा, कधी कधी तुला असं वाटतं ना की तू सगळ्यांसाठी खूप काही करतोस, पण तरीही कोणी तुला समजून घेत नाही. तू सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतोस, पण शेवटी स्वतःच मात्र एकटा पडतोयस. आणि मग मनात एक प्रश्न येतो, माझ्यासाठी कोण आहे? तेव्हा स्वामी प्रेमाने सांगतात, अरे, मी आहे ना तुझ्यासाठी. तुला कदाचित त्यांचा आवाज ऐकू येत नसेल, पण त्यांची साथ तुला रोज जाणवत असते. जेव्हा तू खचलेला असतोस आणि अचानक मनाला थोडी शांतता मिळते, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं आणि तरीही आशेचा एक छोटासा किरण दिसतो, तेव्हा समज स्वामी तुझ्या जवळच आहेत. लेकरा, लोक येतात आणि जातात, आज आहेत उद्या नसतात, कधी आनंद देतात कधी दुःख देतात, पण स्वामींचं प्रेम कायम असतं, निस्वार्थ आणि खूप खोल. बाळा, आयुष्य नेहमी सोपं नसतं. कधी नातं तुटतं, कधी विश्वास ढासळतो, कधी मेहनतीचं फळ मिळत नाही, आणि त्या क्षणी मन अगदी थकून जातं. तू विचारतोस, देवा, माझ्याच बाबतीत असं का? तेव्हा स्वामी हळूच सांगतात, हे तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आहे बाळा. जसं सोनं अग्नीतून गेल्यावरच शुद्ध होतं, तसंच तुझं आयुष्यही या प्रसंगामधून सुंदर बनतं. तू आज जे सहन करतो आहेस, ते उद्या तुझी ताकद बनेल. स्वामी म्हणतात, मी तुला कधीच एकटं सोडत नाही, फक्त कधी कधी तुला स्वतःची ताकद ओळखून देतं. तुला आठवतं का, काही वेळा तू इतका खचला होतास की तुला काहीच दिसत नव्हतं, पण तरीही तू पुन्हा उभा राहिलास. तो आधार कोणाचा होता? तर तो आधार होता स्वामींचा. तू पडत असताना त्यांनी तुला सावरलं,
तू रडत असताना त्यांनी तुला शांत केलं. तू हरवत असताना त्यांनी तुला योग्य दिशा दिली. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आयुष्य कठीण वाटेल, फक्त डोळे मिट आणि मनात म्हण, स्वामी तुम्ही आहात ना? आणि तुला जाणवेल एक शांतता, एक आधार, एक प्रेमळ स्पर्श. माझ्या लेकरा, आता एक छोटी कथा. एक छोटा मुलगा देवाला नेहमी विचारायचा, तू माझ्यासोबत आहेस ना? एक दिवस तो खूप दुःखी झाला. समुद्रकिनारी चालताना त्याला वाळूत 2 पावलांचे ठसे दिसले. एक त्याचे, एक देवाचे. पण जेव्हा तो सर्वात जास्त दुःखी होता, तेव्हा फक्त एकच ठसा दिसला. तो म्हणाला, देवा तू मला सोडून गेलास का? देव हसून म्हणाला, अरे वेड्या, ते पावलांचे ठसे माझे आहेत, कारण त्यावेळी मी तुला उचलून घेतलं होतं. बाळा, तसंच आहे माझ्या प्रिय लेकरा. तू कधीच एकटा नाहीस. आता एक महत्त्वाची गोष्ट, तुला स्वामींची साथ कशी जाणवेल? सकाळी उठल्यावर मनात येणारी शांतता, अडचणीत अचानक मिळणारी मदत, गोंधळात अचानक मिळणारा योग्य विचार, हे सगळं म्हणजे स्वामींचे संकेत. स्वामी मोठ्या आवाजात बोलत नाहीत, ते हळूच प्रेमाने आपल्या आयुष्यात काम करत असतात. ते म्हणतात, मी दूर नाही, मी तुझ्या मनातच आहे. तू जेव्हा कोणाला मदत करतोस, तेव्हा स्वामी तुझ्यात असतात. तू जेव्हा प्रेमाने जगतोस, तेव्हा तू स्वामींच्या जवळ असतोस. आता एक गोष्ट मनात कायमची ठेव, तू कितीही एकटा वाटलास, तू कितीही थकला असलास, तरीही एक सत्य कधीच बदलणार नाही, स्वामी तुझ्या सोबत आहेत. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण स्वामींची साथ कधीच बदलणार नाही. आजपासून तू लोकांचा विचार कमी कर, स्वामींचा विचार जास्त कर. तू भीती कमी कर, विश्वास जास्त ठेव. तू दुःख सोड आणि प्रेमाने जग. आणि जेव्हा कधी आयुष्य कठीण वाटेल, फक्त हळूच म्हण, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, जर तुम्हाला स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ही फक्त स्वामींच्या इच्छेनं होत आहे. मी फक्त एक माध्यम आहे हा संदेश तयार करण्याचं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची इच्छा आणि स्वामींची आज्ञा. श्री स्वामी समर्थ.